नागपुरात पहिल्यांदाच धावत्या मेट्रोत अनोख्या आणि वैशिष्ट्यपूर्ण अशा द हेरिटेज कल्चर इंडिया फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं. त्वम इव्हेंट्सच्या पुढाकारानं आणि अभिरुची फाउंडेशनच्या सहकार्यानं हा उपक्रम पार पडला. वारसा आणि संस्कृतीचा सुंदर संगम या कार्यक्रमातून पाहायला मिळाला. हेरिटेज वॉकचं हे 5वं वर्ष आहे. द हेरिटेज कल्चर इंडिया या अंतर्गत अनोखा सांस्कृतिक वॉक इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स मेट्रो रेल्वे स्टेशनपासून धावत्या मेट्रो ट्रेनमध्ये आयोजित करण्यात आला होता. ब्लेंड ऑफ हेरिटेज अँड कल्चर ही या वॉकची संकल्पना असून सहभागी स्पर्धकांनी भारताचा समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक परंपरेचं प्रभावी सादरीकरण केलं. या कार्यक्रमात मिस, मिसेस, मिस्टर आणि किड्स कॅटेगरीसह 40हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. पारंपरिक वेशभूषा, लोककला आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीमुळे मेट्रो ट्रेनमध्ये उपस्थित प्रवाशांचंही लक्ष वेधलं गेलं. या कार्यक्रमासाठी अभिनेत्री वर्षा उसगावकर या सेलिब्रिटी पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर सेंट्रो मॉलमध्ये बक्षीस वितरण सोहळा पार पडला. अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी नागपुरात अशा प्रतिष्ठित आणि अभिनव उपक्रमाचा भाग बनल्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि आयोजकांचं कौतुक करत नागपूरकरांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अभिरुचि फाउंडेशन से ये आज का जो प्रोग्राम है उनकी तरफ से और त्वम की तरफ से ये फैशन शो है उसका आयोजन किया गया है और अलग ही कुछ हटके ऐसा ये प्रयत्न है, ऐसा मैं बोलूँगी. चलती मेट्रो में इस तरह से मटक मटक कर चलना, लेकिन सब ने ऐसा मटका सब चारों चित हो गए सब सुंदरियों को देख के. और युवक तो बाप रे माशाअल्लाह बहुत सुंदर दिख रहे थे सब युवक भी, और कुछ छोटे बच्चे भी थे वो बहुत ही प्यारे लग रहे थे. और डेफ एंड डम स्कूल से भी कुछ यहाँ मॉडल्स आए थे और वो भी बहुत ही हटके अंदाज में यहाँ चल रहे थे. तो वो क्या तो खुश हुआ.